पुढे पाहूयात महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत भाजपला तब्बल 14 जागा गमवाव्या लागल्या। या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने रोड मॅप तयार केला। विभागनिहाय दौरे आणि जातीय सलोख्याच्या माध्यमातून मायक्रो प्लॅनिंगवर भर देण्यात आलेला आहे आणि त्यासोबत विधानसभा निवडणुकीत महायुती म्हणून सामोरं जाण्याच्या सूचना वरिष्ठांकडून देण्यात आल्या। भाजपने महाराष्ट्रात पुन्हा यश मिळवण्यासाठी तयारी सुरू केली आहे। महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव आणि सहप्रभारी अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत 4 तास मंथन करण्यात आलं। भाजप प्रदेश कार्यालयातील बैठकीत देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडेंसह 21 मुख्य नेते सहभागी झाले होते। उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील सेटबॅकमुळे भाजपला धक्का बसलाय। त्यातच महाराष्ट्रात 3 महिन्यांची विधानसभा निवडणूक आहे। अशा परिस्थितीत विरोधकांना बळ मिळणं भाजपसाठी धोकादायक ठरू शकतं। भारतीय जनता पार्टी 4.5 घंटे में हम सब नेताओं ने चर्चा करने के बाद आने वाले विधानसभा चुनाव में जीतने का रोड मैप लेकर हम आगे बढ़ रहे हैं। राज्यात भाजप सोबत अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना आहे, तरीही भाजपला 2 आकडी संख्या गाठता आली नाही। याची सल भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला आहे। परिणामी विधानसभा निवडणुकीला सामोरं जायचं असेल तर तितक्याच क्षमतेनं लढावं लागणार आहे। यासाठी प्रभारी आणि सहप्रभारींवर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे। 10 जुलाई तक 288 विधानसभा में 700 से भी ज्यादा मंडलों में प्रत्यक्ष रूप से फीडबैक और कार्यक्रम इसकी रचना हमने सहयोगी दलों के साथ मिलकर तय की है। चुनाव हम सहयोगी दलों के साथ लड़ेंगे भी और जीतेंगे भी, और उसमें सभी का सहयोगी दलों के समर्थन को लेकर हम आगे बढ़ रहे हैं और इस विषय में विस्तृत चर्चा और निर्णय किए। भूपेंद्र यादव यांनी बैठकीत विधानसभा निवडणुकीचा रोडमॅप संदर्भात चर्चा केली। लोकसभा निवडणुकीत ज्या चुका झाल्या त्या चुकांची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत टाळण्यावर भर देण्यात आला। विभागनिहाय दौरे करून उमेदवार निवडणं, जातीय सलोखा राखणं याला महत्त्व देण्यात आलंय। विधानसभा निवडणुकीचा रोडमॅप तयार करण्यात आलेला आहे। या रोडमॅपनुसार भाजपचे सर्व प्रमुख नेते संपूर्ण राज्यभर विभागनिहाय दौरे करतील आणि त्या ठिकाणी प्रत्येक उमेदवाराचा जातीनिहाय, सामाजिक निहाय आढावा घेतील आणि नेमके उमेदवार 2024 विधानसभेला कसे असणार आहेत ह्याचा रिपोर्ट सादर करतील। ज्या चुका लोकसभेला झाल्या त्या चुकांची पुनरावृत्ती होऊ नये अशा स्पष्ट आदेश भाजपच्या प्रभारींनी महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांना दिल्याचं पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह मी तुषार रुपनवर, न्यूज 18 लोकमत, मुंबई।